हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आय एस. आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण PIB रिलेटेड करंट अफेअर्स फॉर UPSC ॲज वेल ॲज MPSC न्यू पॅटर्न. सो याबद्दलचं पूर्ण PIB मधलं जे करंट अफेअर्स आहे ते आपण मागच्या काही आठवड्यांपासून डिस्कस करतो आहे. आता यामध्ये अलीकडेच आपण बघतो की इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट हे दोन महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे रिलीज झालेले आहेत आणि त्याबद्दलची न्यूजपेपरमध्ये तुम्ही वेगवेगळी माहिती ऐकलेली असणार आहे. तर आता आपण आजच्या या सेशनमध्ये इकॉनॉमिक सर्वे जो आहे, इकॉनॉमिक सर्वे, सो नेमकं PIB मध्ये त्याबद्दल काय काय माहिती आलेली होती. बरीच महत्त्वाची माहिती PIB मध्ये इकॉनॉमिक सर्वेबद्दलची दिली गेलेली आहे. सो ती माहिती एक्झॅक्टली काय आहे, काय डिटेल्स, काय डेटा त्यामध्ये रिलीज झालेला आहे, सो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करू. इकॉनॉमिक सर्वे PIBचं एकतर हा फॉर्मॅटच राहिलेला आहे की त्यांनी एक ऑफिशियल PDF जे आहे ती रिलीज केलेली असते ज्यामध्ये इकॉनॉमिक सर्वेचे हायलाईट सांगितलेले असतात. कारण तसं बघायला गेलं तर इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो बराच एक बल्की डॉक्युमेंट राहते, त्यामुळे त्याला एक पूर्णपणे वाचणं अगेन इट विल बी टाईम कन्झ्युमिंग आणि त्यामध्ये नेमकं काय वाचायचं आहे आणि काय नाही हा पण एक महत्त्वाचा भाग राहतो की कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कोणत्या आपल्याला स्किप करणं गरजेचं आहे. तर आता आजच्या या सेशनमध्ये आपण ती जी PDF आहे, PIBनी जी रिलीज केलेली PDF आहे ज्यामध्ये त्यांनी हायलाइट्स सांगितलेले आहेत, हायलाइट्स ऑफ इकॉनॉमिक सर्वे 2023-24. सो त्या हायलाइट्सबद्दल आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तर सुरू करू आपण. दिस इज द PDF. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या त्या पेजवरती PIBनी ही PDF दिलेली आहे. इकॉनॉमिक सर्वे टायटल काय आहे बघा, इकॉनॉमिक सर्वे कन्झर्वेटिव्हली प्रोजेक्ट्स a real GDP growth of 6.5 to 7% in financial year 25 असं त्यांनी एक प्रोजेक्शन दिलेलं आहे. आणि मग हे सुरुवातीला काही त्यांनी असे टायटल्स दिलेले आहेत, बट ॲक्च्युअल जे समरी आहे ती चालू होती इथून, इकॉनॉमिक सर्वे 2023-24 हायलाइट्स. आता यामध्ये काही हायलाइटेड पार्ट जो दाखवलेला आहे तो पार्ट आपल्याला या पूर्ण डॉक्युमेंटमधून महत्त्वाचा आहे. सो त्या पद्धतीने आपण हा सगळा जो पार्ट आहे तो डिस्कस करत राहू. तर इकॉनॉमिक सर्वे, पहिला प्रश्न हा येतो की नेमकं पार्लमेंटमध्ये इकॉनॉमिक सर्वे प्रेझेंट कोण करतात. इकॉनॉमिक सर्वे जो आहे पार्लमेंटमध्ये प्रेझेंट कोण करतात, तर युनियन मिनिस्टर फॉर फायनान्स आणि आता कॉर्पोरेट अफेअर्स पोर्टफोलिओ पण आहे. तर त्या काय करतात, तर ह्या इकॉनॉमिक सर्वेला त्यांनी प्रेझेंट केलं आहे. टोटल या डॉक्युमेंटमध्ये 13 चॅप्टर्स आहेत, 13 चॅप्टर्स आहेत आणि मग एक एक चॅप्टरमधून नेमकं आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते इथे हायलाईट केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण याला डिस्कस करू. पहिला जो चॅप्टर असतो दरवर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये पहिले काही चॅप्टर्स बेसिक इकॉनॉमी रिलेटेड राहतात. मग यामध्ये असं होणार आहे की काही बेसिक इकॉनॉमी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज येणार आहेत. तर तो पार्ट जो आहे तो तुमचा बेसिक इकॉनॉमी जेव्हा तुम्ही वाचणार त्यामध्ये कव्हर होणार, लाईक रिअल GDP, नॉमिनल GDP, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, त्यानंतर मग CAGR नावाचं एक टर्म येते. मनीच्या वेगवेगळ्या टाईप असतात, M1, M2, M3. सो या वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत यामध्ये त्यांनी यूज केलेल्या आहेत. सो जस्ट आपण त्याला मेन्शन करत पुढे जाऊ. अगेन याचा जो बेसिकवाला पार्ट आहे तो तुम्हाला अगेन तुमच्या सब्जेक्टमध्ये येईलच. बट इकॉनॉमिक सर्वे पहिली लाईन जी आहे ते प्रोजेक्शनबद्दल आहे किंवा नेमके पुढे किती ग्रोथ होण्याची शक्यता आहे. तर इकॉनॉमिक सर्वेनी कन्झर्वेटिव्हली प्रोजेक्शन काय दिलेलं आहे किंवा 6.5 to 7% रिअल GDP ग्रोथ रेट असणार आहे. कन्झर्वेटिव्ह प्रोजेक्शन आहे म्हणजे त्यामध्ये असंही होऊ शकेल की बाहेर वेगवेगळ्या ज्या एजन्सी जे अशा प्रकारचे प्रोजेक्शन देत आहेत तो त्यामध्ये थोडं हायर साईडला प्रोजेक्शन असू शकतात. बट सर्वेमध्ये सगळ्या रिस्क फॅक्टर वगैरे कन्सिडर करून 6.5 to 7%चा नंबर दिलेला आहे. आणि मग फायनान्शियल इयर 24मध्ये किती रिअल GDP ग्रोथ रेट झालेली आहे, तर 8.2%ची रिअल GDP ग्रोथ रेट फायनान्शियल इयर 24मध्ये झालेली. त्यासोबतच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, अगेन दिस इज इम्पॉर्टंट टर्म, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड जे आहे GVA ज्याला म्हणतात, सो त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे, तर 7.2%ची त्यामध्ये वाढ झालेली आहे इन फायनान्शियल इयर 24. आणि यासाठी रेफरन्स इयर जे घेतात 2011-12च्या प्राइजेसच्या कंपॅरिझनमध्ये ही व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे. देन इन्फ्लेशन, अगेन दिस इज इम्पॉर्टंट टर्म, इन्फ्लेशन पुढे एक वेगळा धडाच त्यामध्ये आलेला आहे याबद्दल. बट रिटेल इन्फ्लेशन जे आहे ते 6.7% मागच्या वर्षी, तिथून मग ते 5.4%ला आलेलं आहे फायनान्शियल इयर 24मध्ये. करंट अकाउंट डेफिसिट, अगेन इम्पॉर्टंट टर्म,
करंट अकाउंट डेफिसिटमध्ये काय आपल्याला आकडे दिसतात, तर 0.7% ऑफ दी GDP. हे करंट अकाउंट डेफिसिट किती पर्सेंट, GDPच्या एवढे टक्के आपण म्हणतोय 0.7%. मागच्या वर्षी तो आकडा ते म्हणतात की 2% ऑफ GDP होता. देन अजून काय काय आकडे त्यांनी दिलेले आहेत, तर पॅन्डेमिकच्या लेवलसोबत ते कम्पेअर करतात. फायनान्शियल इयर 20 त्यासोबत त्यांनी कम्पेअर केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की रिअल GDPची ग्रोथ जी आहे, रिअल GDP इट वॉज 20% हायर कम्पेअर्ड टू फायनान्शियल इयर 20 लेवल. आणि जगातले असे काही मेजर इकॉनॉमीज असतील ज्यांनी अशा प्रकारची ग्रोथ केलेली आहे. देन टॅक्सेस कलेक्शन बद्दल जेव्हा आपण बोलतो तर दोन प्रकारचे टॅक्सेस, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. तर नेमका गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स कलेक्ट झालेला आहे त्यामध्ये किती टक्के शेअर जो आहे तो डायरेक्ट टॅक्सेस आहे आणि किती टक्के इनडायरेक्ट टॅक्सेस आहे, याबद्दल ते सांगतात की 55% ऑफ द टॅक्स दॅट इज कलेक्टेड इट इज अक्रूड फ्रॉम डायरेक्ट टॅक्सेस. 55% डायरेक्ट टॅक्सेसमधून शेअर आलेला आहे आणि उरलेला 45% जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्सेसमधून आलेला आहे. त्यानंतर याच काळामध्ये स्टेट ऑफ इकॉनॉमीबद्दल बोलताना एक्झॅक्टली गव्हर्नमेंटनी किती एक्सपेंडिचर केलेलं आहे त्याबद्दल एक डेटा अजून एक दिला गेलेला आहे की फ्री फूड ग्रेन, वेगवेगळ्या योजनांद्वारे गव्हर्नमेंट काय करते, लोकांपर्यंत फ्री फूड ग्रेन पोहोचवत आहे. तर किती लोकांपर्यंत फ्री फूड ग्रेन गव्हर्नमेंटनी पोहोचवले त्याचाही एक नंबर दिला होता. सो गव्हर्नमेंट हॅज बीन एबल टू एन्श्युअर फ्री फूड ग्रेन्स टू 81.4 करोड पीपल. सो हा पण एक आकडा त्यामध्ये आलेला आहे. आता हे सगळे आकडे आपण जे बघतोय नेमकं हे आपल्याला कुठे कामात येणार आहे, इधर देअर कॅन बी चान्स की प्रिलिम्समध्ये काही असा एक डेटा रिलेटेड प्रश्न येईल, बट देर इज मोर युटिलिटी ऑफ दिस डेटा फॉर युअर मेन्स एक्झामिनेशन, UPSC आणि नवीन पॅटर्ननुसार MPSC. कारण आपण एखादा मुद्दा जर लिहितोय की आपण म्हटलं गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग व्हेरियस वेलफेअर रिलेटेड सर्व्हिसेस टू पीपल, तर नुसतं असं वाक्य लिहून चालणार नाही, तर आपल्याला ही जी लाईन आपण लिहिलेली आहे त्याला जस्टिफाय करण्यासाठी काही ना काहीतरी डेटा तिथे द्यावा लागणार. आणि मग तिथे जर आपण इथे मेन्शन करतोय की इकॉनॉमिक सर्वे, मी नाही म्हणत आहे, इकॉनॉमिक सर्वेनी म्हटलेलं आहे की असा असा डेटा आहे, तर मग त्याचा अजून ऑथेंटिसिटी वाढणार, राईट. सो पहिला चॅप्टर जो होता त्यामध्ये या काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या होत्या. आता दुसरा चॅप्टर येतो. दुसऱ्या चॅप्टरमध्ये ते मॉनिटरी मॅनेजमेंट अँड फायनान्शियल इंटरमिडिएशन असं त्याचं टायटल त्यांनी दिलेलं आहे. आणि या सर्वेमध्ये त्यांनी प्रत्येक चॅप्टरच्या टायटलला काही असे आपण म्हणतो ना टॅगलाईन्स टाईप असतात, सो तसे टॅगलाईन दिलेले आहेत. इथे काय टॅगलाईन आहे, स्टॅबिलिटी इज दी वॉचवर्ड. अगेन त्यामध्ये जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो की इंग्लिश लँग्वेजमधल्या वेगवेगळ्या फ्रेजेस वापरल्या गेलेल्या आहेत, बट मेन पॉईंट इज मॉनिटरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे, मागच्या वर्षभरामध्ये कशा प्रकारच्या ओव्हरऑल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसीज राहिलेल्या आहेत. तर ते एक्सप्लेन करताना त्यामध्ये त्यांनी मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा रेफरन्स दिलेला आहे. UPSCच्या 2017च्या प्रिलिम्स एक्झाममध्ये यावरती प्रश्नही विचारला गेलेला होता. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की ते कोणत्या कमिशनच्या रिकमेंडेशननुसार ते बनलेलं आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी, त्याचं कंपोजिशन काय असते, किती लोक त्यामध्ये असतात, गव्हर्नमेंटच्या बाजूने किती लोक आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाजूने किती लोक आहेत. सो मॉनिटरी पॉलिसी कमिटीबद्दल ते सांगतायत किंवा ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंगमध्ये ॲक्च्युअली वेगवेगळे पॉलिसी रेट्स डिसाईड होतात. मग त्यामध्ये ते रेपो रेट हा एक जो महत्त्वाचा रेट असतो तर तो किती राहिलेला आहे, तर पॉलिसी रेपो रेट 6.5% या व्हॅल्यूपर्यंत रेपो रेट तिथे होता. देन शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स, मॉनिटरी मॅनेजमेंटबद्दल बोलताना शेड्यूल्ड कमर्शियल बँक्सबद्दल ते सांगतात किंवा ह्या ज्या बँक्स आहेत त्यांनी जे क्रेडिट डिस्बर्सल केलेलं आहे, म्हणजे जेवढं क्रेडिट त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे तर त्याची व्हॅल्यू किती राहिलेली होती, तर 164.3 लाख करोड, म्हणजे मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये 20.2% त्यामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे. देन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये येतो किंवा बँकांकडून क्रेडिट किंवा बँकांकडून जे लोन फॅसिलिटीज आहेत त्या देण्याच्या ओव्हरऑल टेंडन्सीमध्ये वाढ झालेली आहे. आणि दुसरं जे NPA ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये कुठे ना कुठे रिडक्शन झालेले आहेत. आणि हे जे आहे एका बँकिंग सेक्टरसाठी ही एक हेल्दी बँकिंग सेक्टरचं एक आयडेंटिफायर म्हणता येईल किंवा बँक्स जे आहेत त्यांच्या क्रेडिटमध्ये ग्रोथ होती, डबल डिजिट ग्रोथ होती. आणि दुसऱ्या बाजूला नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत ते मागच्या काही वर्षांमधले सगळ्यात कमी NPAs पर्यंत हा आकडा आलेला आहे. आणि दिस हायलाइट्स दॅट देर इज लाईक हेल्दी अँड स्टेबल बँकिंग सेक्टर.
मग वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिस सेक्टरमध्ये बँककडून जे क्रेडिट लेंडिंग झालेलं आहे किंवा पर्सनल लोन्समध्ये जे लेंडिंग झालेलं आहे, सो दोन्हीमध्ये वाढ बघायला मिळालेली आहे. देन पुढे मग त्यांनी फायनान्शियल इन्क्लुजनबद्दल एक पॉईंट दिलेला होता. फायनान्शियल इन्क्लुजन, इन्क्लुझिव्ह ग्रोथ नावाचा सिलेबसमध्ये टॉपिक येतो. तर फायनान्शियल इन्क्लुजनमुळे नेमकं काय होतं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक्झॅक्टली फायनान्शियल इन्क्लुजन जर आपण अचीव्ह करतोय तर त्यामधून कोणत्या गोष्टी आपण अचीव्ह करतोय किंवा कोणत्या गोष्टी एनेबल होत आहेत त्यामधून. तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हटल्यावरती इथे सर्वेने सांगितलेले की 3 गोष्टी यामधून होतात, 3 गोष्टी यामधून घडत आहेत. एक आहे तुमचं इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती सस्टेनेबल होती, दॅट इज दी फर्स्ट थिंग, सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ. दुसरा मुद्दा येतो इनइक्वालिटी कमी होती, रिडक्शन इन इनइक्वालिटी. आणि तिसरी गोष्ट जी होती एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी. म्हणजे जर आपण फायनान्शियल इन्क्लुजन अचीव्ह करतो तर ह्या 3 गोष्टी आपण अचीव्ह करतोय. आता हे तर एक झालंच, बट सर्वेमध्ये एक नवीन टर्म त्यामध्ये इन्क्लूड केली गेली किंवा येस वी नीड टू हॅव फायनान्शियल इन्क्लुजन, बट एक नवीन टर्म जी त्यामध्ये येते दॅट इज नथिंग बट डिजिटल फायनान्शियल इन्क्लुजन. म्हणजे या गोष्टीवरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. म्हणजे काय, तर आपण लोकांपर्यंत ज्या फायनान्शियल सर्व्हिसेस पोहोचवतोय तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त डिजिटल मोडमध्ये देखील या सर्व्हिसेस पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या लोकांना या डिजिटल इकॉनॉमीमध्ये आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सो हा वर्ड इथे महत्त्वाचा आलेला आहे, डिजिटल फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, देन पुढे एक त्यांनी अजून एक मुद्दा दिलेला होता, अगेन विच इज इम्पॉर्टंट पॉईंट, मायक्रो फायनान्स सेक्टर. मायक्रो फायनान्स, सो इंडियामध्ये जे आपण म्हणतोय की मायक्रो फायनान्स सेक्टर जो आहे इट इमर्जेस ॲज दी सेकंड लार्जेस्ट इन दी वर्ल्ड. इंडियन मायक्रो फायनान्स सेक्टर आफ्टर चायना आपला दुसरा नंबर मायक्रो फायनान्स सेक्टरमध्ये लागतो. मग मायक्रो फायनान्स म्हटल्यावरती आपण काय म्हणतोय की लोकांना जे एकदम छोट्या छोट्या अमाऊंट्सचे का होईना त्यामध्ये जे फायनान्स प्रोव्हाइड केले जात आहेत किंवा जे एक प्रकारे क्रेडिट फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जात आहेत, सो दॅट इज नथिंग बट मायक्रो फायनान्स. आणि याबद्दल एक नाव आपल्या समोर येते, दॅट इज मोहम्मद युनुस. हे बांगलादेशमधले एक इकॉनॉमिस्ट आहे आणि यांना नोबल प्राइज देखील मिळालेलं आहे. तर मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या रूरल एरियाजमध्ये मायक्रो फायनान्स बेस्ड वेगवेगळे मॉडेल्स राबवलेले होते आणि त्यामधून त्यांनी एकदम आपण म्हणू शकतो की मोठं एक ट्रान्सफॉर्मेशन त्या भागामध्ये घडवून आणलेलं होतं. स्पेशली वुमेन एम्पॉवरमेंट जे त्या भागात झालं दॅट वॉज अगेन अ कमेंडेबल काइंड ऑफ थिंग आणि त्यामुळे त्यांना नोबल प्राइज दिलं गेलं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नोबल प्राइज जे दिलं गेलं ते इकॉनॉमिक्समध्ये नाही दिलं गेलं, तर ॲक्च्युली त्यांना शांततेचा नोबल पुरस्कार मिळालेला होता. त्यांनी एक पुस्तकही लिहिलेलं आहे, ते पुस्तकही तुम्ही वाचू शकता, वर्ल्ड ऑफ 3 झिरोज नावाचे पुस्तक आहे, वर्ल्ड ऑफ 3 झिरोज. ठीक आहे. सो मायक्रो फायनान्सबद्दल हा एक पॉईंट त्यांनी दिला की मग भारतामध्ये मायक्रो फायनान्स सेक्टर एक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतं. आता तिसरा चॅप्टर येतो प्राइजेस अँड इन्फ्लेशन. प्राइजेस अँड इन्फ्लेशन विच इज अंडर कंट्रोल असं ते म्हणतात. जसं रिटेल इन्फ्लेशन 5.4% आपण आकडा आधीच बघितलेला होता, 5.4%, अँड दिस इज लोएस्ट लेवल सिन्स दी पॅन्डेमिक. म्हणजे आत्ता जी रिटेल इन्फ्लेशन आहे पॅन्डेमिक पासून जर आपण बघितलं तर दिस इज लोएस्ट सिन्स पॅन्डेमिक. आणि त्यामध्ये मग इन्फ्लेशनबद्दल बोलताना मग ते त्यांनी सांगितलेलं गॅसचे प्राइजेस कमी झाले, पेट्रोलचे प्राइजेस आणि डिझेलचे प्राइजेस पर लिटर कमी झालेले आहेत. सो ते त्यांनी डिटेल्स त्यामध्ये दिलेल्या होत्या. LPG, पेट्रोल आणि डिझेल या तिघांबद्दल त्यांनी सांगितलेलं. किंवा मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 200 रुपयांनी LPGच्या प्राइजेस कमी झाल्या, पेट्रोल आणि डिझेलच्या 2-2 रुपये पर लिटरनी प्राइजेस कमी झाल्या. सो याबद्दल त्यांनी तिथे सांगितलेलं होतं. इन्फ्लेशन सगळीकडे ते म्हणतात की प्रत्येक ठिकाणी इन्फ्लेशन थोडं कमी होतं, बट देर इज वन सेक्टर जिथे इन्फ्लेशन कमी नाही झालेलं पण वाढलेलं आहे. सो दॅट सेक्टर दे आर टॉकिंग अबाउट इज ॲग्रिकल्चर सेक्टर. आता ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ते म्हणतात की चॅलेंजेस होते. एकतर चॅलेंज काय होतं की एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, कुठे एकदमच जास्त पाऊस आहे, कुठे एकदमच कमी पाऊस आहे. सो एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. त्यानंतर जे रिझर्वॉयर्स आहेत, जलाशय जे आहेत, सो त्याची पातळी कमी झालेली होती, डिप्लिटेड रिझर्वॉयर्स वेअर देअर. कमी पाऊस किंवा जास्त पाऊस दोघांमुळे क्रॉप जे आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये डॅमेज झालेले होते. आणि या सगळ्या कारणांमुळे काय झालं तर आउटपुट जे आहे, फार्म आउटपुट जे आहे त्याच्यावरती प्रभाव पडला आणि त्यामुळे फूड प्राइजेस जे आहेत त्या देखील वाढल्या. मग किती वाढल्या होत्या तर 6.6% हे फूड इन्फ्लेशन होतं 2023मध्ये. आणि जर आपण इथे 2024चा डेटा बघितला तर हे पुढे वाढलेलं आहे, 7.5% झालेलं आहे.
आता यामध्ये सर्वेचं असं म्हणणं आहे की हे अजून जास्त वाढलं असतं, पण त्यामध्ये गव्हर्नमेंटनी ज्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स घेतलेल्या आहेत, जसं ॲग्रिकल्चरल किंवा फूड स्टॉक मॅनेजमेंट, डायनामिक स्टॉक मॅनेजमेंट केलं गेलं, त्यानंतर सबसिडीज प्रोव्हाइड केला गेला एसेन्शियल फूड आयटम्सवरती, ट्रेड पॉलिसी मेजर्स रिलिव्हंट घेतले गेले जेणेकरून भारतामध्ये किमती नाही वाढाव्या. या सगळ्यांमुळे काय झालेलं आहे, थोडंफार ही वाढ थोडी थांबण्यामध्ये किंवा कमी होण्यामध्ये मदत झालेली आहे. पण अल्टिमेटली फूड इन्फ्लेशन हे वाढलेलं आहे. बाकी सगळे जे इन्फ्लेशन्स आहेत ते थोडेफार लोअर साईडला जाताना तिथे दिसत आहेत. देन आता अजून एक मग हा मुद्दा येतो की इन्फ्लेशन आपण जे म्हणतोय, आपल्याकडं रुरल इंडिया आणि अर्बन इंडिया, मग कोणत्या भागामध्ये जास्त इन्फ्लेशन होतं, तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की रुरल इन्फ्लेशन जे आहे इट वॉज सरपासिंग दी अर्बन इन्फ्लेशन इन मेनी स्टेट्स. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आलेला आहे. आता हे तर आत्ताचं झालं, पण RBIने मग पुढे कसं राहील इन्फ्लेशन त्याबद्दल काय सांगितलेलं आहे का, पुढे महागाई कशी राहील. आत्ता 5.4%ला जर आपण आहोत, तर RBIचं प्रोजेक्शन यामध्ये काय आहे की हे अजून खाली येणार, 4.5% पर्यंत हे येणार इन फायनान्शियल इयर 25, आणि पुढे 26चंही त्यांनी सांगितलेलं आहे 4.1% पर्यंत अजून हे खाली येणार. बट हे कधी सांगता येते, जर सगळं नॉर्मल राहिलं तर, पाऊस व्यवस्थित आला, एक्सटर्नल ग्लोबल लेवलवरती काही अशा गोष्टी घडल्या नाही ज्याच्यामुळे किमतीमध्ये फरक येऊ शकतो, किंवा गव्हर्नमेंटच्या अशा काही पॉलिसी नाही आल्या की ज्यामुळे किमती वाढू शकतात. असं जर काही जर नाही झालं, म्हणजे सगळं नॉर्मल राहिलं, अंडर एव्हरी नॉर्मल सिच्युएशन हे आकडे आपण प्रोजेक्शनमध्ये इथे RBIने दिलेलं बघतोय. इथे म्हणतात ते अज्युमिंग नॉर्मल मॉन्सून अँड नो एक्सटर्नल ऑर पॉलिसी शॉक. अशीच अजून एक जी ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMFचं काय म्हणणं आहे, IMFचं इथं म्हणणं आहे की 2024मध्ये 4.6% हा आकडा आणि 2025साठी 4.2%चा आकडा IMFनी दिलेला होता. सो हे काही डिटेल्स त्यांनी इथे सांगितलेले होते. आता आपण येऊ आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये. 3 चॅप्टर सर्वेमधले हे त्याच्यामधले माहिती आपण बघितली. आता चॅप्टर नंबर 4 आहे एक्सटर्नल सेक्टर. एक्सटर्नल सेक्टर स्टॅबिलिटी अमिड प्लेंटी अशी त्याची टॅगलाईन त्यांनी दिलेली होती. आता यामध्ये त्यांनी माहिती देताना एक वर्ल्ड बँकची इंडेक्स सांगितली होती. यावरती आपल्याला प्रिलिम्समध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स तर कोणाची असते, तर कोण रिलीज करते आला, तर वर्ल्ड बँक रिलीज करते. मग इंडियाचा रँक जो आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये कसा राहिलेला आहे, तर 2018मध्ये हा रँक होता 44. 139 देश त्यामध्ये आहेत, 44 रँक होता. आणि जर 2023मध्ये आपण हा जर रँक बघितला तर 38वा रँक त्यामध्ये आलेला होता. यामध्ये आपले इम्पोर्ट थोडेफार कमी होत आहेत, देर इज मॉडरेशन इन दी मर्कंटाइज इम्पोर्ट, आणि आपले जे सर्व्हिस एक्सपोर्ट्स आहेत ते वाढत आहेत. आणि या दोन गोष्टींमुळे आपण आधी जो आकडा बघत होतो करंट अकाउंट डेफिसिटवाला किती होता, 0.7% होता. मग हा कसं काय एवढा खाली आला, कारण आपले इम्पोर्ट्स जे आहेत ते थोडेफार लोअर साईडला जात आहेत आणि सर्व्हिस एक्सपोर्ट्स जे आहेत ते राईज होत आहेत. त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट हे 0.7% पर्यंत खाली आलेलं आहे 2024मध्ये. त्याच्या आधी ते किती होतं 2023मध्ये, तर 2%ला होतं. देन अगेन यामध्ये मग गुड्स अँड सर्व्हिसेस दोन्हीचे त्यांनी डेटा दिलेले आहेत. एक्सपोर्ट जेव्हा आपण म्हणतोय तर आपला जो गुड्स एक्सपोर्ट आहे, ग्लोबल गुड्स एक्सपोर्ट, ज्या वस्तू आपण एक प्रकारे एक्सपोर्ट करतोय, फायनान्शियल इयर 24मध्ये किती शेअर होता, म्हणजे जगामध्ये जेवढे एक्सपोर्ट होत असेल गुड्स एक्सपोर्ट त्याच्या किती % भारतामधून होत होतं, तर 1.8% होतं. आणि जर आपण इथे 16 ते 20च्या दरम्यानचा पूर्ण ॲव्हरेज बघितलं तर ते 1.7% आहे, म्हणजे थोडंफार हायर साईडला ते गेलेलं आहे. सिमिलरली सर्व्हिसेस एक्सपोर्टबद्दल आपण जेव्हा बोलतोय इट वॉज 4.9%. ग्रोथ त्यामध्ये किती होती, 4.9%. म्हणजे टोटल सर्व्हिस एक्सपोर्टची व्हॅल्यू किती होती, तर $341 बिलियन एवढी व्हॅल्यू होती फायनान्शियल इयर 24मध्ये. आणि मग हे जेव्हा आपण म्हणतो आपल्याकडून सर्व्हिसेस एक्सपोर्ट जो आहे तो वाढतोय, तर कोणत्या सर्व्हिसेसचा शेअर त्यामध्ये जास्त आपल्याला दिसतो, एक तर IT रिलेटेड सर्व्हिसेस आणि दुसरं बिझनेस रिलेटेड सर्व्हिसेस, असे दोन त्यामध्ये त्यांनी पॉईंट्स सांगितलेले होते. देन रेमिटन्सबद्दल एक जो आकडा आला होता, रेमिटन्स म्हणजे जे बाहेर जे लोक राहतात ते भारतामध्ये पैसे पाठवतात. सो इंडिया इज द टॉप रेमिटन्स रेसिपियंट कंट्री ग्लोबली. मग आता 2023मध्ये किती रेमिटन्स आलेला होता, तर $मध्ये त्यांनी हा आकडा जो दिलेला आहे $120 बिलियन एवढा रेमिटन्स तिथे रिसीव्ह झालेला होता.
देन आपल्या डेप्ट रिलेटेड पण काही एक त्यांनी डेटा दिलेला होता की एक्सटर्नल डेप्ट आपलं किती आहे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधून जे डेप्ट आपण घेतलेलं आहे, तर हे सस्टेनेबल आहे असं ते म्हणतात. जे डेप्ट एकदम वाढलं कमी झालं असं नाही, सस्टेनेबल डेप्ट आहे, म्हणजे हे असं आहे जे आपण रिपे करू शकतो. सो सस्टेनेबल डेप्ट आहे ओव्हर दी पास्ट इयर्स. आणि त्यामध्ये मग आपला डेप्ट टू GDP रेशो आपल्याला माहिती असला पाहिजे सध्या किती आहे, म्हणजे एक्सटर्नल डेप्ट टू GDP रेशो किती आहे, तर इट इज 18.7%. हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ मार्च 2024. देन कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट, चॅप्टर नंबर 5. आता हे सगळं त्यांनी एक प्रकारे इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे त्याबद्दलची माहिती दिली. आता नेमकं मग पुढं काय करायचं त्याबद्दल ते सांगतात. नेमकं पुढे काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे इन दी शॉर्ट टू मीडियम टर्म आपल्याला काय बघणं गरजेचं आहे किंवा काही पॉलिसी एरियाज आहेत ज्यावरती फोकस झाला पाहिजे. वेन यू आर रायटिंग युअर आन्सर त्यामध्ये कन्क्लुजन्समध्ये हे पॉईंट्स आपण यूज करू शकतो किंवा पुढे अजून काय केलं पाहिजे. त्यांनी काही इथे मुद्दे सांगितलेले आहेत. तर पहिले तर काय करा, जॉब आणि स्किल दोन्ही क्रिएट करा. यू नीड टू क्रिएट दी जॉब्स, यू नीड टू क्रिएट दी स्किल्स ऑल्सो. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पोटेन्शियल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो ते टॅप करण्याचा अजून प्रयत्न करा, टॅपिंग दी पोटेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर. देन MSMEमध्ये वेगवेगळे जे चॅलेंजेस आहेत, जसं MSMEला प्रमोट करणं गरजेचं आहे. MSMEजमध्ये म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत त्यामध्ये जे प्रोडक्ट्स बनत आहेत त्याला मार्केट अजून मोठं मिळालं पाहिजे. सो MSMEचे जे बॉटलनेक्स आहेत म्हणजे चॅलेंजेस जे आहेत ते ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करा. देन इंडियाचं जे ग्रीन ट्रान्झिशन आहे म्हणजेच क्लीन एनर्जीमध्ये जे आपण ट्रान्झिशन करतोय सो ते मॅनेज करणं व्यवस्थित गरजेचं आहे. त्यानंतर मग चायनीज कॉनंड्रम असा शब्द आलेला आहे, म्हणजे जे काही चायनीज इकॉनॉमीमुळे इंडियन इकॉनॉमीवरती जे काही चॅलेंजेस येतात लाईक चायनीज प्रोडक्ट्स आणि आपल्याला त्यांच्यासोबत कम्पीट करायचं. सो वी नीड टू स्किलफुली ॲड्रेस दी इशू ऑफ चायनीज कॉनंड्रम, म्हणजे ओव्हरऑल चायनासोबत आपण स्किलफुली कम्पीट करणं गरजेचं आहे. देन डीपनिंग दी कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट्स इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह दी ओव्हरऑल ग्रोथ ऑफ कॉर्पोरेट सेक्टर, टॅकलिंग इनइक्वालिटी अँड इम्प्रूव्हिंग आवर यंग पॉप्युलेशन्स क्वालिटी ऑफ हेल्थ. सो या काही गोष्टी त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या होत्या किंवा या गोष्टींकडे लक्ष द्या इन दी शॉर्ट टू मीडियम टर्म. आणि पुढे लॉंग टर्ममध्ये जेव्हा ते म्हणतात अमृतकाल्स ग्रोथ स्ट्रॅटेजी, हे अजून पुढे 6 एरियाजवरती बेस्ड असली पाहिजे. पहिले तर त्यांनी शॉर्ट टू मीडियम टर्म सांगितलं आणि त्यानंतर मग ओव्हरऑल आपली स्ट्रॅटेजी इन दी फर्दर लॉंग टर्म काय असली पाहिजे. तर त्यामध्ये ते म्हणतात की भारतामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढवल्या गेल्या पाहिजेत, बूस्टिंग दी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, एक्सपान्शन ऑफ MSMEज ते एक होणं गरजेचं आहे. यामध्ये MSMEजला एक्सपांड करणं गरजेचं आहे. ॲग्रिकल्चर हे आपलं ग्रोथ इंजिन आहे त्यावरती अजून आपण फोकस करणं गरजेचं आहे. फायनान्सिंग दी ग्रीन ट्रान्झिशन, ब्रिजिंग दी एज्युकेशन एम्प्लॉयमेंट गॅप अँड बिल्डिंग दी कॅपॅसिटी ऑफ दी स्टेट्स. सो हे काही स्ट्रॅटेजी एरियाज त्यामध्ये असणं गरजेचं आहे असं ते म्हणत आहे. पुढे मग त्यांनी एक शब्द दिलेला होता ट्रायपार्टाईट कॉम्पॅक्ट, म्हणजे जर आपल्याला आपली इकॉनॉमी जी आहे ते ऑन हायर साईड जर मेंटेन करायची असेल तर त्यामध्ये ट्रायपार्टाईट कॉम्पॅक्ट असला पाहिजे असं ते म्हणतात. मग नेमकं काय आहे ट्रायपार्टाईट कॉम्पॅक्ट? एक आहे तुमचं यामध्ये 3 पार्टीज कोणत्या, एक आहे युनियन गव्हर्नमेंट, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आणि तिसरे जे आहे ते प्रायव्हेट सेक्टर. म्हणजे जर आपली इकॉनॉमी जर अजून पुढे आपल्याला चांगली ग्रो करायची असेल तर या तिघांनी सोबत येणं गरजेचं आहे असं देखील त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. देन मूव्हिंग टू युअर नेक्स्ट चॅप्टर, चॅप्टर नंबर 6, क्लायमेट चेंज अँड एनर्जी ट्रान्झिशन. यामध्ये पहिले तर जे पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये आपलं जे गोल आहे किंवा आपल्याला 2 डिग्री सेल्सिअस जे ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर राईज जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसला लिमिट करायचं, त्यापुढे जाऊ द्यायचं नाही. तर मग जे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन जे आहे, वर्ल्ड बँकचा जो IFC नावाचा जो विंग आहे, तो त्यांनी एक रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की G20 कंट्रीजमध्ये जेवढे काही देश आहेत त्यापैकी फक्त इंडिया असा आहे की जो त्या लाईनमध्ये आहे टू अचीव दॅट 2 डिग्री सेल्सिअस टार्गेट. देन सध्या मग आपले काय काय डेटा आहेत याबद्दलचे, जसं आपण म्हणलं की आपल्याला जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मग सध्या काय आकडा आहे तर ॲज ऑफ 31 मे 2024 द शेअर ऑफ नॉन फॉसिल सोर्सेस, फॉसिल फ्युअल सोडून जे दुसरीकडून जे सोर्सेस आहेत, in the installed electricity generation capacity it has reached 45.4%.
म्हणजे सध्या आपले जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे 45.4% आपण नॉन फॉसिल सोर्सेसपासून जनरेट करतोय. ऑल्सो देर इज वन थिंग की आपला GDP वाढतोय, तर त्यासोबतच असं नाही झालं पाहिजे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज होत आहेत, पण तेवढ्याच लेवलवरती आपण पोल्युशन जर करतोय तर त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण नाही म्हणणार, राईट. त्यामुळे जर आपला GDP वाढतोय तर आपल्याला हे लक्षात ठेवणं आहे की त्यामुळे एमिशन्स नाही वाढले पाहिजे. आणि ही एक गोष्ट इंडियामध्ये जे बघायला मिळते की आपले जे एमिशन इंटेन्सिटी, इथे शब्द काय आलेला आहे बघा, एमिशन इंटेन्सिटी ऑफ GDP जर 2005 लेवलला जर आपण कंपेअर करतो 2005, तर एमिशन इंटेन्सिटी जी आहे GDPची ती 33% कमी झालेली आहे. जे 2005 मध्ये जर आपण 100% म्हणतोय तर 2019 मध्ये 33% हा आकडा आलेला होता. देन मग पुढे त्यांनी ह्याला अजून एक्सप्लेन करताना काय सांगितलं होतं, 2005 ते 2019 या काळामध्ये GDP जो आहे त्याची ग्रोथ इन टर्म्स ऑफ कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट 7% होती आणि त्याच काळामध्ये एमिशन ग्रोथ जी होती ती 4% होती. म्हणजे जर आपला GDP 7% वाढतोय तर एमिशन जे आहेत ते वाढत आहेत. अगेन असं नाही की एमिशन होतच नाही आहे, बट एमिशन जे आहेत ते त्यापेक्षा कमी रेटनी वाढतं, 4%नी वाढतं. मग इथे सांगताना त्यांनी मग वेगवेगळे मिशन सांगितलेलं होतं, जसं हे कोल गॅसिफिकेशन मिशन, त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं कोल गॅसिफिकेशन मिशन. अगेन याबद्दल अजून ॲडिशनल माहिती तुमच्या बाजूनेही तुम्ही घ्या. आपल्या फर्दर सेशन्समध्ये पण यामधले काही टर्म्स आहेत, जसं एक IBC बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड, त्याबद्दल अजून थोडंसं आपण डिटेलमध्ये चर्चा पुढे करू. बट या काही गोष्टी आहेत ज्या ठळकपणे आपल्या सर्वेमध्ये येतात. देन क्लायमेट चेंज म्हणलं की आपल्याला फायनान्स लागणार आणि मग त्यासाठी ग्रीन बॉन्ड्स गव्हर्नमेंट इश्यू करते, सोव्हरेन ग्रीन बॉन्ड्स. सोव्हरेन ग्रीन बॉन्ड्स जेव्हा इश्यू केले तर किती अमाऊंटचे सोव्हरेन ग्रीन बॉन्ड्स गव्हर्नमेंटने इश्यू केले, तर जानेवारी ते फेब्रुवारी 2023 या 2 महिन्यामध्ये 16,000 करोडचे ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले गेले आणि त्याच वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये 20,000 करोडचे ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले गेले. सो हा काही डेटा त्यामध्ये त्यांनी दिलेला होता. अँड नाऊ कम्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन द इकॉनॉमिक सर्वे. चॅप्टर नंबर 7 आहे सोशल सेक्टर. सोशल सेक्टर आणि त्याचं टॅगलाईन होती बेनिफिट्स दॅट एम्पॉवर. आता सोशल सेक्टर म्हणलं की नेमकं काय येतं यामध्ये, एकतर तुमचं यामध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ केअर आहे, बँकिंग आहे, गव्हर्नन्स आहे. सो हे वेगवेगळे आपले सोशल सेक्टर आहेत. आता इथे त्यांनी एक वर्ड मेन्शन केलेला आहे, न्यू वेलफेअर अप्रोच. नेमकं यामध्ये काय म्हणतात ते न्यू वेलफेअर अप्रोच म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की दर 1 रुपये जर आपण या वेलफेअर मेजर्सवरती खर्च करतोय, 1 रुपये खर्च करतोय, तर त्यामुळे जो इम्पॅक्ट होणार आहे तो आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे 1 रुपये खर्च करून जर एका माणसाला फायदा होत असेल तर आता तो 1 रुपये खर्च करून 5 लोकांना कसा फायदा होतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग हे कसं होणार त्याला त्यांनी मल्टिप्लायर इफेक्ट म्हणलेलं आहे. 1च रुपये खर्च करायचा पण इम्पॅक्ट वाढवायचा. मग त्यासाठी ते म्हणलेत की डिजिटायझेशन करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या सोशल सेक्टरमध्ये. सो डिजिटायझेशन ऑफ एज्युकेशन, डिजिटायझेशन इन द फील्ड ऑफ हेल्थ केअर, डिजिटायझेशन इन द फील्ड ऑफ ओव्हरऑल गव्हर्नन्स. यामुळे काय होणार तर हा मल्टिप्लायर इफेक्ट होणार आणि दर 1 रुपये आपण खर्च करतोय पण त्यामध्ये इम्पॅक्ट जो आहे तो मल्टीफोल्ड असेल असं ते म्हणतात. मग पुढे त्यांनी गिनी कोइफिशियंट एक मेन्शन केला होता जो पुढे बेसिक इकॉनॉमीमध्ये तुम्हाला येणार, विच इज अन इंडिकेटर ऑफ इनइक्वालिटी. तर गिनी कोइफिशियंट आपल्याकडे इनइक्वालिटी नेमकी कशा प्रकारची आहे ते इंडिकेट करतोय. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं गिनी कोइफिशियंट डिक्लाइन झालेलं आहे, म्हणजे 0.283चा 0.266 झालेला आहे रुरल सेक्टरमध्ये आणि 0.363चा 0.314 झालेला आहे अर्बन सेक्टरमध्ये. अगेन हा एक इम्पॉर्टंट डेटा आहे. आयुष्मान भारत स्कीम सगळ्यांना माहिती असेल, तर त्याच्यामध्ये किती कार्ड्स म्हणजे किती एनरोलमेंट झालेले आहेत, तर आयुष्मान भारत कार्ड जे आहेत ते 34.7 करोड लोकांना ते दिले गेलेले आहेत आणि त्यापैकी जवळपास 7.37 करोड लोकांचे हॉस्पिटल ॲडमिशन्स पण तिथे इन्शुअर केले गेलेले आहेत. पुढे मग मेंटल हेल्थ, त्याबद्दलही त्यांनी सांगितलं होतं की आयुष्मान भारत या स्कीमच्या अंडर मेंटल हेल्थ रिलेटेड डिसऑर्डर्स पण इन्क्लूड केले गेलेले आहेत. देन वेगवेगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत, त्याचं मेन्शन त्यामध्ये झालेलं आहे. पोषण बी पढाई बी प्रोग्राम हा एक त्यांनी तिथे सांगितलेला आहे. देन एक जुना इनिशिएटिव्ह आहे विद्यांजली इनिशिएटिव्ह, त्याबद्दल त्यांनी तिथे मेन्शन केलेलं होतं. विद्यांजली इनिशिएटिव्ह हा UPSCने ऑलरेडी 2017च्या प्रिलिम्समध्ये त्यावरती प्रश्न देखील विचारलेला होता.
आता जेव्हा आपण सोशल सेक्टरबद्दल बोलतोय तर हायर एज्युकेशनचं त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं व हायर एज्युकेशनमध्ये जे एनरोलमेंट आहे त्यातल्यात अंडर प्रिव्हिलेज सेक्शन्समधले जे एनरोलमेंट आहेत ते वाढताना दिसत आहेत. लाईक त्यामध्ये मग त्यांनी एकतर तिथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं होतं दॅट राईज इन दी एनरोलमेंट इन हायर एज्युकेशन हॅज बीन ड्रिवन बाय अंडर प्रिव्हिलेज सेक्शन्स सच ॲज SC, ST अँड OBC. आणि मग त्यात अजून ते पुढे एक्सटेंड करतायत की देर इज फास्टर ग्रोथ इन फिमेल एनरोलमेंट हायर एज्युकेशनमध्ये अक्रॉस दी सेक्शन. मग फायनान्शियल 2015 पासून ते कम्पेअर जर केलं तर 31.6% इन्क्रीज झालेला आहे इन दी फिमेल एनरोलमेंट इन दी हायर एज्युकेशन. ओके, मग पुढे रिसर्च अँड डेव्हलपमेंटबद्दल ते अजून सांगतायत किंवा सोशल सेक्टरमध्ये या गोष्टी पण येतील. किंवा एकतर 2024 या फायनान्शियल इयरमध्ये जवळपास 1 लाख लोकांना पेटंट ग्रँट केले गेलेले होते. आणि जर हा आकडा 2020 सोबत आपण कम्पेअर करतोय तर त्यावेळेस 25,000 पेक्षा कमी लोकांना पेटंट ग्रँट केले गेलेले होते. आता मग हे पेटंट ग्रँट केले म्हणजे याचा अर्थ असा नाही होणार की 1 वर्षभरामध्ये लोकांनी काही इनोव्हेशन्स केले आणि त्यांना 1 लाख पेटंट मिळाले. ॲक्च्युली पेटंट ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही खूप जास्त आपण म्हणू शकतो की हॉलिस्टिक अशा प्रकारची प्रोसेस आहे. यामध्ये असं नाही होणार आहे की भरभर लोकांना पेटंट दिले जातात. सो इट विल टेक टाईम. म्हणजे असंही होऊ शकेल की 2020-2021 मध्ये काही लोकांनी पेटंटसाठी अप्लाय केलेलं होतं पण त्यांना यावर्षी पेटंट मिळालेलं आहे. त्यामुळे ते 1 लाख यावर्षी 1 लाखांमध्ये त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, सो हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. देन सोशल सेक्टरबद्दल बोलताना मग ग्रामीण भागांमध्ये किती घरं बनवले गेले सो त्याचा एक नंबर त्यांनी दिलेला होता. अंडर प्रधानमंत्री आवास ग्रामीण ही जी योजना आहे आपली 2.63 करोड हाऊसेस वेर कन्स्ट्रक्टेड फॉर दी पुअर इन दी लास्ट 9 इयर्स. ठीक आहे, 9 वर्षाचा डेटा आहे. मागच्या 9 वर्षामध्ये एवढे घरं बनवले गेलेले आहेत. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही देखील एक महत्त्वाची आहे. तर या योजनेअंतर्गत किती रस्ते बनवले गेलेले आहेत तर इथे पण त्यांनी 2014-15 पासून किती तर 15.14 लाख किलोमीटर एवढे रस्ते बनवले गेलेले आहेत. हा एक डेटा त्यामध्ये त्यांनी सांगितलेला होता. येस, नाउ लेट्स मूव टू अवर नेक्स्ट चॅप्टर. चॅप्टर नंबर 8 इकॉनॉमिक सर्वे मधला हा चॅप्टर नंबर 8 आहे. आपल्याला सिलेबसमध्ये इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट हा एक टॉपिक येतो आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये चॅप्टर नंबर 8 टायटलच आहे एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट. एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट आणि त्याला त्यांनी मग टुवर्ड्स क्वालिटी असा एक शब्द वापरला होता. ॲक्च्युली टुवर्ड्स इक्वालिटी नावाचा एक फेमस रिपोर्ट आहे. तो त्या पद्धतीने त्यांनी मग टुवर्ड्स क्वालिटी हा शब्द तिथे वापरलेला होता. मग एम्प्लॉयमेंटबद्दल काय काय डेटा इथे येतो. पहिलं तर ते म्हणतात अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो डिक्लाइन झालेला आहे तो 3.2% इन 2022-23 डिक्लाइन झालेला आहे. त्यामध्ये मग अर्बन एम्प्लॉयमेंट रेट जो आहे अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट क्वार्टरली अर्बन एम्प्लॉयमेंट रेट म्हणजे दर 3-3 महिन्यांनी जो चेक केला जाईल तर हा जो रेट आहे दिस डिक्लाइन टू 6.7% इन दी क्वार्टर विच इज एंडिंग इन मार्च 2024. तर हा जो अनएम्प्लॉयमेंट रेट इथे मोजला गेलेला आहे इट इज बेसिकली बिटवीन 15 इयर्स अँड अबव म्हणजे पॉप्युलेशन विच इज अबव दी 15 इयर्स एज. सो त्यामध्ये जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो इथे मोजला गेलेला आहे आणि 6.7% आहे. याच्या आधी सेम टाइमला तो किती होता 6.8% होता. देन देर इज वन सर्वे कॉल्ड पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. तर या सर्वेमधला काही डेटा यामध्ये कोट केला गेलेला आहे. अकॉर्डिंग टू दिस पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे इथे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये किती वर्कफोर्स आहे ह्याचा एक महत्त्वाचा डेटा त्यांनी दिलेला होता. लाईक मोर दॅन 45% ऑफ दी वर्कफोर्स इज एम्प्लॉयड इन ॲग्रिकल्चर. त्यानंतर जर आपण 11.4% आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, 28.9% हे सर्व्हिसेसमध्ये आहे आणि 13% जे आहे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये लोक एम्प्लॉयड आहेत. आपल्याला जर इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हा प्रश्न प्रिलिम्सला देखील विचारला जाऊ शकतो कोणत्या सेक्टरमध्ये किती लोक एम्प्लॉयड आहेत. दिस इज वन पार्ट. देन अकॉर्डिंग टू पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे यूथ अनएम्प्लॉयमेंटबद्दल ते सांगतात. मग यूथ म्हणजे नेमकं काय तर इथे त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे 15 ते 29 15 वर्षापासून 29 वर्षापर्यंत जे आहेत त्यांना यूथ कन्सिडर केलं जातं. आणि अकॉर्डिंग टू दिस पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे youth unemployment rate has declined from 17.8% हा 2017-18 मधला आकडा आहे
आणि आता तो किती आहे 2022-23चा जो नंबर आलेला आहे 10% आहे. इट इज 10%. देन जेव्हा आपण म्हणतो की एम्प्लॉयमेंट आहे तर त्यामध्ये एक तर फॉर्मल सेक्टर एम्प्लॉयमेंट आणि इनफॉर्मल सेक्टर. सो नेमकं फॉर्मल सेक्टरमध्ये किती एम्प्लॉयमेंट आहे हे आपल्याला कुठून समजू शकेल? वी कॅन गेट दिस बाय चेकिंग दी EPFO सबस्क्रिप्शन्स. कारण त्यामध्ये मग फॉर्मल एम्प्लॉयमेंट म्हटल्यावरती PFचा एक पार्ट येईल आणि त्यामुळे EPFOचं तिथे एक प्रकारे पोर्टलवरती आपलं रजिस्टर पण होणार. सो त्यावरून एक प्रकारे आयडिया येऊ शकेल. मग तिथे ते म्हणतात की नियरली टू थर्ड ऑफ दी न्यू सबस्क्रायबर्स इन दी EPFO, दॅट इज एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, EPFO पेरोल, इट हॅव बीन फ्रॉम 18 to 28 years बँड. म्हणजे जे 2/3 जेवढे काही नवीन सबस्क्रायबर आहेत ते 2/3 तर या वयोगटामधले 18 ते 28. मग पुढे त्यांनी अजून एक जो मुद्दा दिलेला होता की ज्या नवीन फॅक्टरीज आहेत त्या तयार होत आहेत जिथे 100पेक्षा जास्त लोक काम करतात. सो त्यामध्येही ग्रोथ बघायला मिळालेली आहे. नंबर ऑफ फॅक्टरीज एम्प्लॉईंग मोर दॅन 100 वर्कर्स, इट सॉ 11.8% ग्रोथ. जर 2018 ते 2022च्या दरम्यान आपण जर कम्पेअर केलं तर 11.8% ग्रोथ तिथे बघायला मिळालेली आहे. ऑल्सो जे पेरोल ॲडिशन्स आहेत, इयरली नेट पेरोल ॲडिशन्स टू दी EPFO मोर दॅन डबल्ड. म्हणजे EPFOचे सबस्क्रायबर जे आहेत ते जवळपास दुपटीने वाढलेले आहेत. फ्रॉम 61.1 lakh इन फायनान्शियल इयर 19 टू 131.5 lakh इन फायनान्शियल इयर 24. अगेन दॅट इज वन इम्पॉर्टंट डेटा. पुढे मग त्यांनी एक जो आपल्याला नेहमी कन्सर्न राहतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय इम्पॅक्ट राहतो. सर्व्हिस सेक्टरवरती जो इम्पॅक्ट आहे तो तर आपल्याला विजिबल राहील, बट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नेमकं काय सिच्युएशन आहे. मग इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे AIचं एक्सपोजर आहे ते तेवढं जास्त सध्या तरी दिसत नाही. का? कारण जे इंडस्ट्रियल रोबोट्स आहेत ते ना तेवढे फ्लेक्झिबल आहेत आणि ते तेवढे कॉस्ट इफेक्टिव्ह पण नाही आहेत कम्पेअर टू ह्युमन्स. किंवा ह्युमन लेबर आणि रोबोटला जर आपण कम्पेअर केलं तर आता सध्या तरी हे बघायला मिळतं आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज लेस एक्सपोज टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट त्यामध्ये आला होता. देन एक महत्त्वाची टर्म जी नेहमीच न्यूजमध्ये राहते, गिग इकॉनॉमी. तर नेमकं गिग वर्कफोर्स किती वाढण्याची शक्यता आहे याबद्दल ते सांगतात. दॅट गिग वर्कफोर्स इज एक्सपेक्टेड टू एक्सपांड टू 2.35 करोड. किती वाढणार आहे तर 2.35 करोडपर्यंत गिग वर्कर्स इंडियामध्ये राहतील बाय 2029-30. सो हा एक महत्त्वाचा डेटा त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. देन पुढे एक जो मुद्दा आलेला आहे की आपण हे एकतर बघतोय की आपला पॉप्युलेशन जे आहे ती वाढते, त्यामध्ये मग जे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जे जॉब मार्केटमध्ये जे स्टुडंट्स येत आहेत, जे लोक येत आहेत, सो त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली वाढ होते. ही जी वाढ आहे ही आपल्याला काय सांगते की एवढे जर लोक जॉब मार्केटमध्ये येत आहेत तर तेवढे जॉब पण असले पाहिजे. तर मग इथे त्यांनी एक प्रकारे आपलं टार्गेट सांगितलेलं आहे दॅट इंडियन इकॉनॉमी नीड्स टू जनरेट an average of nearly 78.5 lakh jobs. दरवर्षी एवढे जॉब्स आपल्याला जनरेट करणे, 78.5 लाख जॉब्स अंटिल 2030 इन दी नॉन फार्म सेक्टर. ॲग्रिकल्चर सोडून आपण म्हणतोय नॉन फार्म सेक्टर टू केटर टू दी रायझिंग वर्कफोर्स. सो हे एक आपल्याला डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे की एवढे जॉब दरवर्षी क्रिएट झाले पाहिजे. देन टॉकिंग अबाउट दी ओव्हरऑल टर्म दॅट इज डेमोग्राफिक डिव्हिडंड. सो त्या रिलेटेड आपण बघतो की देर इज वर्किंग एज पॉप्युलेशन जे 15 वर्षापासून 59 वर्षापर्यंत राहते आणि 15च्या खाली आणि 60च्या वरती याला आपण म्हणू शकतो डिपेंडंट पॉप्युलेशन. आणि मग इथे एकतर चाइल्ड केअर आहे किंवा ओल्ड एज केअर आहे. तो असे लोक ज्यांना केअर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे त्यांच्या नंबरमध्ये वाढ होणार आहे. तो एक मुद्दा इथे आलेला आहे की कम्पेअर्ड टू 50.7 करोड पर्सन्स इन 2022 ज्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, the country would need to care for 64.7 crore persons in 2050. म्हणजे एवढा तो आकडा जवळपास 14 करोडनी तो आकडा वाढणार आहे 2050 पर्यंत. मग जर असं असेल तर केअर सेंटर्स नवीन ओपन करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे नवीन पद्धतीने केअर घेण्यासाठी. आणि मग यासाठी गव्हर्नमेंटनी पब्लिक इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की 2% ऑफ GDP एवढी तरी इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करणं गरजेचं. आणि हे जर केलं तर तिथूनही जॉब्स जनरेट होतील लाईक केअर इंडस्ट्रीमध्ये. मग त्यामध्ये त्यांनी आकडा पण दिलेला होता की इट हॅज पोटेन्शियल टू जनरेट 11 मिलियन जॉब्स
म्हणजे 110 लाख एवढे जॉब्स जनरेट होतील आणि त्यापैकी जवळपास 70% जॉब जे आहेत ते महिलांना मिळू शकतात. सो दॅट इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट डेटा. नाउ मूविंग टू युअर नेक्स्ट चॅप्टर, चॅप्टर नंबर 9 हा ॲग्रिकल्चर बद्दलचा चॅप्टर आहे. ॲग्रिकल्चर अँड फूड मॅनेजमेंट. ॲग्रिकल्चर अँड फूड मॅनेजमेंट. आता यामध्ये पहिले तर ॲग्रिकल्चरमध्ये ग्रोथ कशी झालेली आहे त्याचा पहिले डेटा त्यांनी सांगितला होता. दॅट ॲव्हरेज ॲन्युअल ग्रोथ रेट ऑफ 4.8% मागच्या 5 वर्षामध्ये ॲट कॉन्स्टंट प्राइजेस 4.18% ची ग्रोथ झालेली आहे. मग ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणलं की त्यामध्ये अलाइड सेक्टर पण इन्क्लूड होणार. ॲग्रिकल्चर आणि त्या रिलेटेड जे जे वेगवेगळे सेक्टर आहेत, ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर. तर मग इथे टोटल क्रेडिट किती प्रोव्हाइड केला गेलेला आहे त्याचा पण आकडा दिलेला होता. दॅट 31 जानेवारी 2024 पर्यंत ते म्हणतात द टोटल क्रेडिट डिस्बर्स्ड टू ॲग्रिकल्चर अमाउंटेड टू 22.84 लाख करोड एवढं क्रेडिट ॲग्रिकल्चरमध्ये दिलं गेलेलं आहे. त्या रिलेटेड अजून एक काय बघून ठेवणं गरजेचं आहे तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे काय नॉर्म्स असतात. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बँकांना जे सांगितलं जाते की या प्रायोरिटी सेक्टरमध्ये लेंडिंग तुम्हाला करणं आहे. सो ते एकदा बघून ठेवणं त्यामध्ये गरजेचं आहे. देन ॲग्रिकल्चरबद्दल बोलताना त्यांनी अजून एक डेटा दिलेला आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत बँक्स इशूड 7.5 करोड किसान क्रेडिट कार्ड. 7.5 करोड एवढे किसान क्रेडिट कार्ड इश्यू केले गेलेले आहेत. आणि क्रेडिट कार्ड म्हटल्यावरती क्रेडिट लिमिट असते. तर टोटल जर ओव्हरऑल क्रेडिट जर आपण बघितलं तर किती अमाऊंटची तिथे लिमिट त्यामध्ये दिली गेलेली आहे तर 9.4 लाख करोड. लाख आणि करोड पुढे. तर तेवढ्या अमाऊंटची क्रेडिट तिथे प्रोव्हाइड केली गेलेली आहे. पुढे मग ॲग्रिकल्चरबद्दल बोलताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो येतो मायक्रो इरिगेशन. जर आपल्याला वॉटर यूज एफिशियन्सी वाढवायची असेल म्हणजे 1 किलो धान्य उगवण्यासाठी आपण जर 1 लिटर पाणी वापरतोय तर आता त्याला अर्धा लिटरवर कसं आणता येईल म्हणजे तेवढंच धान्य उगवण्यासाठी पाणी अजून कसं कमी करता येईल. सो दॅट इज नथिंग बट वॉटर यूज एफिशियन्सी. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक महत्त्वाचा जो टर्म येतो इथे मायक्रो इरिगेशन. म्हणजे आपल्याला काय करणं गरजेचं तर मायक्रो इरिगेशन फॅसिलिटीज इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे आपली एक स्कीमच आहे प्रधानमंत्री जल सिंचन योजना. आणि मग त्याला आपण पर ड्रॉप मोर क्रॉप असं देखील म्हणतो. तर या स्कीमच्या अंडर 2015-16 पासून 2023-24 पर्यंत 90 लाख हेक्टर किती 90 लाख हेक्टर एवढा एरिया मायक्रो इरिगेशनच्या अंडर आणला गेलेला आहे. अगेन दिस इज इम्पॉर्टंट डेटा. यावरती रेग्युलरली प्रश्न विचारले जातात मेन्स एक्झाममध्ये. देन पुढे त्यांनी अजून एक गव्हर्नमेंटला मेसेज दिलेला आहे सर्वेमध्ये किंवा तुम्ही ॲग्रिकल्चरल रिसर्च त्यामध्ये एज्युकेशन इन्क्लूड होईल. ॲग्रिकल्चरल एज्युकेशन यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करा. रिटर्न जास्त आहे. म्हणजे त्यांनी काय म्हणलेलं आहे की ₹1 जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय ॲग्रिकल्चरल रिसर्चमध्ये तर त्यामधून तुम्हाला रिटर्न जे मिळतील ते जवळपास ₹14 रिटर्न मिळतील. म्हणजे किती तर 13.85 ॲक्च्युअल नंबर जो सांगितलेला आहे. ₹1 इन्व्हेस्ट करा रिटर्न मिळणार 13.85 रुपीज. सो जवळपास ₹14 म्हणजे 14 पट तुम्हाला रिटर्न मिळतील असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. देन मूविंग टू नेक्स्ट चॅप्टर, चॅप्टर नंबर 10. चॅप्टर नंबर 10 आहे, टायटल आहे इंडस्ट्री. इंडस्ट्री त्याला स्मॉल अँड मीडियम मॅटर्स अशी टॅगलाईन दिलेली. यामध्ये काही जनरल फॅक्ट्स आलेल्या होत्या. जसं इंडियामध्ये जे फार्मास्युटिकल मार्केट आहे इट स्टँड वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट मार्केट. वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती $50 बिलियन एवढी इंडियन फार्मास्युटिकल मार्केटची व्हॅल्यू आहे. देन क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कपड्यांच्या मॅन्युफॅक्चरमध्ये इंडियाचा 2रा नंबर आहे जगामध्ये. आणि त्यामध्ये पहिल्या 5 एक्सपोर्टिंग कंट्रीजमध्ये देखील इंडिया येते. या आधीच्या PIBच्या बातम्यांमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगबद्दल एक नीती आयोगचा रिपोर्ट डिस्कस करत होतो. त्यामध्ये असाच एक डेटा आलेला होता. इंडियाज इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इट अकाउंट्स फॉर अन एस्टिमेटेड 3.7% ऑफ द ग्लोबल मार्केट शेअर. म्हणजे जगामध्ये जेवढं इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट होत असेल त्याच्या 3.7% जे आहे ते भारतामध्ये होते. दिस इज डेटा फ्रॉम फायनान्शियल इयर 22. तर हे काही महत्त्वाचे डिटेल्स यामध्ये आलेले होते. अशाच पद्धतीने मग ते सर्व्हिस सेक्टरबद्दल वेगळा एक चॅप्टर त्यांनी दिलेला होता. चॅप्टर नंबर 11 सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये त्यांनी टॅगलाईन दिलेली होती फ्युअलिंग ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज. सर्व्हिस सेक्टर काय करतोय तर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीजला अजून तिथे एक प्रकारे प्रमोट करतोय. मग आता
सर्व्हिस सेक्टरमध्ये नेमक्या किती कंपन्या आहेत आपल्याकडे, सर्व्हिस सेक्टरमधले किती कंपन्या आहेत, ॲक्टिव्ह कंपन्या किती आहेत आपल्याकडं, तर आपल्या भारतामध्ये टोटल जेवढ्या ॲक्टिव्ह कंपनीज आहेत त्याच्या 65% म्हणजे अर्ध्यापेक्षा बरंच जास्त तेवढ्या कंपन्या ज्या आहेत त्या फक्त सर्व्हिस सेक्टरमधल्या कंपन्या ॲक्टिव्ह कंपनीज आपण म्हणतोय. मग ॲक्टिव्ह कंपनीज किती आहेत, तर 31 मार्च 2024 पर्यंतचा आकडा आहे. तर आपल्याकडे सध्या 16,91,495 एवढ्या ॲक्टिव्ह कंपनीज एक्झिस्ट करतात. मग सर्व्हिस एक्सपोर्टबद्दल ते पुढे सांगतात. तर सर्व्हिस एक्सपोर्ट किती आहे, तर जगामध्ये जेवढा कमर्शियल सर्व्हिस एक्सपोर्ट होतो त्याच्या 4.4% किती 4.4% इंडियामधून सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या जातात. हा 2022 मधला आकडा आहे. जसं आपण आधी बोललो की इंडियामधून ज्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट होतात त्यामध्ये कुठून कोणत्या सेक्टर मेजरली सर्व्हिसेस एक्सपोर्ट होतात कुठून, तर कम्प्युटर सर्व्हिसेस किंवा IT कम्प्युटर अँड IT रिलेटेड सर्व्हिसेस आणि बिझनेस सर्व्हिसेस या दोघांचा शेअर जो आहे, जेवढे काही सर्व्हिसेस आपण एक्सपोर्ट करतो त्यामध्ये जवळपास 73% सर्व्हिसेस ज्या आहेत या आपण कम्प्युटर आणि बिझनेस रिलेटेड सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो. आणि मग 2024 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवरती 9.6% ची ग्रोथ यामध्ये बघायला मिळाली. टॉकिंग अबाउट दी सर्व्हिसेस, अजून काही मग डिटेल ज्या आलेल्या होत्या. एव्हिएशन सेक्टर जो आहे आपला, तर त्यामध्ये जवळपास टोटल पॅसेंजर्स जे हँडल केले जातात इंडियन एअरपोर्ट्सवरती त्यामध्ये किती वाढ झाली त्याचा एक डेटा त्यांनी दिलेला होता. इंडियन एअरपोर्ट्सवरती जे पॅसेंजर हँडल केले जातात त्यामध्ये 15% वाढ झालेली आहे असा एक डेटा त्यांनी दिलेला आहे. दिस इज इन फायनान्शियल इयर 24. आता एअरपोर्ट्स म्हटल्यावरती फक्त लोकच तिथून ट्रान्सपोर्ट होतं असं नाही आहे, तिथून गुड्स देखील ट्रान्सपोर्ट होतात. त्याला आपण म्हणतो कार्गो आपण म्हणतो. सो एअर कार्गो किती हँडल झाला, मग एअर कार्गो हँडल्ड ॲट इंडियन एअरपोर्ट तर हा 7% वाढलेला आहे. इयर ऑन इयर बेसिसला जर बघितलं तर 24 फायनान्शियल इयर 2024 मध्ये 7% हा आकडा वाढलेला आहे आणि टोटल 33.7 लाख टन एवढ्या अमाऊंटचं कार्गो इंडियन एअरपोर्ट्सवरती हँडल केला गेलेला आहे. रेल्वेजबद्दल बोलताना मग ते पॅसेंजर ट्रॅफिकमध्ये काय डेटा आहेत ते सांगतात. पॅसेंजर ट्रॅफिक ओरिजिनेटिंग इन दी इंडियन रेल्वे तर ही 5.2% वाढलेली आहे. मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये 5.2% पॅसेंजर ट्रॅफिक रेल्वेमधली वाढलेली आहे. आता रेल्वेमध्ये एक महत्त्वाचा पार्ट येतो की दोन विंग्स आहेत. एक आहे पॅसेंजर विंग आणि दुसरा आहे फ्रीट विंग, ज्याला आपण काय म्हणतो मालगाड्या वगैरे असतात ना, सो फ्रीट विंग आहे. आणि मग मेन जो रेल्वेचा रेव्हेन्यू जो जनरेट होतोय तो फ्रीट ट्रान्सपोर्टमधून होतो. तर मग रेव्हेन्यू अर्निंग फ्रीट किती होता, रेव्हेन्यू अर्निंग फ्रीट फायनान्शियल इयर 24 मध्ये, यामध्ये कोकण रेल्वेला त्यांनी इन्क्लूड नाही केलेला आहे, तर त्या रेव्हेन्यू अर्निंग फ्रीटमध्ये 5.3% ची वाढ बघायला मिळाली मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे पॅसेंजर्समध्येही वाढ आहे आणि फ्रीटमधून जो रेव्हेन्यू येतोय अशा प्रकारच्या सर्व्हिसेसमधून देखील आपल्याला वाढ बघायला मिळते. टुरिझममध्ये एक आकडा आला होता 2023 मध्ये जवळपास 92 लाख फॉरेन टुरिस्ट भारतामध्ये आलेले होते. 92 लाख फॉरेन टुरिस्ट. देन ई कॉमर्स, त्याचा एक आकडा त्यांनी प्रोजेक्शनमध्ये जो दिला होता दॅट इंडियन ई कॉमर्स इंडस्ट्री इट इज एक्सपेक्टेड टू क्रॉस $350 बिलियन बाय 2030. अगेन हा आकडा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येणार आहे. ई कॉमर्स इंडस्ट्री $350 बिलियन क्रॉस होणार आहे बाय 2030. देन दोन महत्त्वाचे शब्द यामध्ये इंट्रोड्यूस होतात, टेलिडेन्सिटी आणि इंटरनेट डेन्सिटी. टेलिडेन्सिटी या शब्दाचा अर्थ काय होतो, तर 100 लोकांमध्ये किती लोकांकडे टेलिफोन आहे आणि मग त्यामध्ये दर 100 लोकांपैकी किती लोक इंटरनेट यूज करतात. सो असे दोन शब्द आहेत, टेलिडेन्सिटी आणि इंटरनेट डेन्सिटी. जर टेलिडेन्सिटी आपण जर बघितलं तर यामध्ये एकतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की टेलिडेन्सिटी 2014 मध्ये 75.2% होती. म्हणजे दर 100 लोकांपैकी जवळपास 75 लोकांकडे टेलिफोन होते 2014 मध्ये. आणि आता सध्या हा आकडा मार्च 2024 म्हणजे 10 वर्षानंतर जर बघितला आपण तर तो 85.7% आहे. म्हणजे सध्याच्या घडीला जवळपास 85 लोक दर 100 लोकांपैकी टेलिफोन यूज करतात. इंटरनेट डेन्सिटीबद्दल काय म्हणतात, तर मार्च 2024 मध्ये ही इंटरनेट डेन्सिटी जी आहे ती 68.2% पर्यंत आलेली आहे. म्हणजे 100 लोकांपैकी 68 लोक जवळपास इंटरनेट यूज करतात.
देन इंटरनेटबद्दल बोलताना मग ते भारत नेट प्रोजेक्टचा मेन्शन करतात किंवा ग्रामपंचायतच्या भागांमध्ये आपल्याला काय करायचं तर ऑप्टिकल फायबर केबल्स टाकून इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायची. सो त्यासाठी हे भारत नेट नावाचं हे मिशन आपण तिथे घेतलेलं आहे. आणि मग तिथे आकडा दिलेला आहे त्यांनी किंवा ॲज ऑफ 31 मार्च 2014 6,83,175 एवढ्या किलोमीटर लांबीचे ऑप्टिकल फायबर केबल तिथे ले केले गेलेले आहेत. आणि त्यामधून जवळपास 2 लाख ग्रामपंचायत ज्या आहेत त्यांना ऑप्टिकल फायबर केबल थ्रू इंटरनेट प्रोव्हाइड केलं जातं. आणि हे पूर्ण ज्या प्रोजेक्टच्या अंडर चालते त्याला आपण म्हणतो भारत नेट प्रोजेक्ट. देन हे सगळं जे इंडियन सर्व्हिस सेक्टरमध्ये हे वेगवेगळे जे ट्रान्सफॉर्मेशन जे होत आहेत, मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो की आपल्याकडच्या सर्व्हिसेस ट्रान्सफॉर्म होत चाललेले आहेत. म्हणजे 5 वर्षाआधी आपल्याला जी गोष्ट एक दुकानात जाऊन विकत घ्यावी लागायची, आता एक माणूस आपल्याला ती घरी आणून देतो. किंवा आपण म्हणलं रिक्षा स्टॉपवर जाऊन रिक्षा बोलवायला लागायची आधी, आता रिक्षा घरी दारापर्यंत येते, मोबाईलवरून फक्त बोलवावं लागतं. सो सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये. सो हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन जे झालेले आहेत, सो यामध्ये नेमकं काय असं कोणते 2 गोष्टी कारणीभूत आहेत. सो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक तर आहे की रॅपिड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॉमेस्टिक सर्व्हिस डिलिव्हरी. म्हणजे जे डॉमेस्टिक सर्व्हिस डिलिव्हरी आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजी ड्रिव्हन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सर्व्हिस डिलिव्हरी करताना टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करून होतो. लाईक वी कॅन सी ॲप्स आलेले आहेत, डन्झो, स्विगी, झोमॅटो, ओला, उबर. सो जे सर्व्हिस डिलिव्हरी आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आहे. आणि दुसरं म्हणजे काय, इंडियामधून ज्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट होत आहेत त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन होतं. म्हणजे त्यामध्ये ऑप्शन्स जे आहेत सर्व्हिस एक्सपोर्ट ज्या केल्या जातात त्या मल्टिपल लेवलवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट होताना दिसतात. म्हणजे 2 गोष्टी यामध्ये ते म्हणतात. सर्व्हिसमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये, एक तर टेक्नॉलॉजी त्याला रिस्पॉन्सिबल आहे सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये वापरली जाणारी, आणि दुसरं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ इंडियाज सर्व्हिस एक्सपोर्ट. ओके, नाउ मूव्हिंग टू नेक्स्ट चॅप्टर, चॅप्टर नंबर 12. टायटल होतं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याला टॅगलाईन त्यांनी दिलेली होती लिफ्टिंग दी पोटेन्शियल ग्रोथ. आता इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सांगताना त्यांनी एक महत्त्वाचा डेटा दिलेला होता नॅशनल हायवेजबद्दलचा. नॅशनल हायवे कन्स्ट्रक्शन किंवा आपण नॅशनल हायवे बनवण्याची आपली जी गती आहे ती वाढती आहे. कशी वाढती आहे त्यामध्ये त्यांनी 2014 मधला हा आकडा सांगितला होता. फायनान्शियल इयर 2014 मधला 11.7 किलोमीटर दिवसाला आपण 11.7 किलोमीटर एवढा नॅशनल हायवे बनवायचा. आणि आता 2024 मध्ये ते म्हणत आहेत की 34 किलोमीटर दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे तो 3 पटीने वाढलेला आहे. जवळपास 3 पटीने नॅशनल हायवे कन्स्ट्रक्शन जे आपण करतोय त्याची गती 3 पटीने वाढलेली आहे. देन रेल्वेमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते 77% वाढलेलं आहे मागच्या 5 वर्षामध्ये. मग रेल्वेमध्ये नेमकं कुठे इन्व्हेस्टमेंट होत आहेत तर एक तर नवीन रेल्वे लाईन्स टाकल्या जात आहेत. देन गेज कन्व्हर्जन म्हणजे जे मीटर गेज किंवा नॅरो गेज आहे त्याला ब्रॉड गेजमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे सो दॅट देर विल बी स्टँडर्डायझेशन. आणि तिसरं म्हणजे रूट डबलिंग जे असतं ते 2 मार्ग जे केले जातात. दरवेळेस बजेटमध्ये आपण याबद्दलचे प्रोव्हिजन बघत असतो. सो रूट डबल केले जातात. सो या सगळ्यांमध्ये हा पैसा खर्च केला जातो. सो 77% नी मागच्या 5 वर्षामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलेलं रेल्वेमधलं. देन रेल्वेचा हा एक त्यांनी पॉईंट दिला होता 2025 मध्ये फायनान्शियल इयर 2025 त्या वर्षामध्ये इंडियन रेल्वे विल इंट्रोड्यूस सम न्यू टाईप ऑफ कोचेस. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे वंदे मेट्रो ट्रेन सेट कोचेस. सो हे पुढे त्यामध्ये अजून माहिती ते देतील. बट अल्टिमेटली हा काही डेटा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलचा त्यांनी सांगितलेला आहे. जे जे महत्त्वाचं आहे त्यामधलं तेवढं आपण डिस्कस करतोय. आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लक्षात ठेवून फक्त लक्षात ठेवायच्या नाही आहेत तर आपण जेव्हाही कोणता आन्सर लिहिणार त्या आन्सरमध्ये हा डेटा यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. देन फायनली चॅप्टर नंबर 13 जो आहे तो क्लायमेट चेंज अँड इंडिया नावाचा चॅप्टर तिथे त्यांनी दिलेला आहे. वाय वी मस्ट लुक ॲट द प्रॉब्लेम थ्रू आवर लेन्स. आवर लेन्स असं ते म्हणतात म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून आपण तो प्रॉब्लेम बघितला पाहिजे. असं का? कारण जे ग्लोबल लेवलवरती अगेन इकॉनॉमिक सर्वेमध्ये हा पॉईंट आलेला आहे की क्लायमेट चेंज रिलेटेड जे काही निगोसिएशन्स होत आहेत ते फ्लॉड आहेत असं डायरेक्ट शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे हे युनिव्हर्सली ॲप्लिकेबल अशा प्रकारचे निगोसिएशन्स नाही आहेत. पहिलंच लाईन आहे बघा, करंट ग्लोबल स्ट्रॅटेजीज फॉर क्लायमेट चेंज आर फ्लॉड अँड नॉट युनिव्हर्सली ॲप्लिकेबल.
याला त्यांनी वेस्टर्न अप्रोच म्हटलेलं आहे. वेस्टर्न अप्रोच काय आहे तर मेन प्रॉब्लेम जो आहे या पूर्ण क्लायमेट चेंजच्या याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम जो येतो तो आहे ओव्हर कन्झम्पशन. ओव्हर कन्झम्पशन म्हणजे आपण आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते जरा जास्तच कन्झ्युम करतो आपण. आणि हा प्रॉब्लेम टॅकल करण्याच्या ऐवजी इथे काय केलं जातं ॲट दी ग्लोबल लेवल, तर जे ओव्हर कन्झम्पशन एका मार्गाने होतं आहे तो मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने कसं करता येईल यावरती तिथे भर दिला जातो. सो यू आर ट्राइंग टू चेंज द मीन्स ऑफ ओव्हर कन्झम्पशन रादर दॅन सिम्पली ट्राइंग टू अवॉइड ओव्हर कन्झम्पशन. इथे त्यांनी म्हणलं बघा, वेस्टर्न अप्रोच डज नॉट सीक टू ॲड्रेस दी रूट ऑफ द प्रॉब्लेम. रूट ऑफ द प्रॉब्लेम काय आहे ओव्हर कन्झम्पशन, बट रादर इट चूजेस टू सबस्टिट्यूट द मीन्स टू अचीव दॅट ओव्हर कन्झम्पशन. म्हणजे एका मार्गाने सोडून दुसऱ्या मार्गाने करू, त्यामधून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे, ओव्हर कन्झम्पशन अजूनही चालूच राहणार. तो एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे. मग यामध्ये करणं काय गरजेचं आहे तर ते म्हणतात की सगळ्या देशांनी आपापल्या हिशोबाने ह्या गोष्टीला टॅकल करणं गरजेचं. येस देअर शुड बी ग्लोबल कोऑर्डिनेशन, बट वन साईज फिट्स ऑल अप्रोच इथे चालणार नाही असं तिथे त्यांनी म्हणलेलं आहे. आणि मग शेवटी ते जाता त्यांनी एक तो ओव्हरऑल इंडियन ट्रेडिशन्सबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या अँड इन दी एंड मिशन लाईफचा एक मेन्शन त्यांनी केलेलं होतं. ही जी आपली स्कीम आहे मिशन लाईफ हा एक इनिशिएटिव्ह तसा जुना इनिशिएटिव्ह आहे, त्याबद्दल पण त्यांनी म्हणलेलं आहे किंवा कशा पद्धतीने ग्लोबल क्लायमेट चेंजच्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी मिशन लाईफ सारखे इनिशिएटिव्ह आपल्याला हेल्पफुल राहू शकतील. सो इन दिस वे दे हॅव गिवन दिस एंटायर डेटा रिलेटेड टू युअर इकॉनॉमिक सर्वे. टोटल 13 चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टरमधून नेमक्या टू दी पॉईंट कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी रिलिव्हंट आहेत त्या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. अगेन ह्यापूर्वी आपण जे काही करंट अफेअर्स बघत आलेलो आहे तर त्यालाही एक प्रकारे पहिले त्याला बघून घ्या व्यवस्थित, कारण बऱ्याचशा गोष्टी मग ह्यामध्ये कसं असते कनेक्ट होत जातात. त्यामुळे पहिले जे आपण डिस्कस केलेलं आहे त्यालाही व्यवस्थितपणे बघा. आणि हा जो पूर्ण एक पार्ट आहे इकॉनॉमिक सर्वेचा, स्पेसिफिकली आपण ह्या लेक्चरमध्ये जे जे पॉईंट डिस्कस केलेले आहेत ते पॉईंट आपल्याला व्यवस्थितपणे प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आजच्या या सेशनमध्ये आपण इथे थांबू. इथून पुढच्या सेशनमध्ये अशाच काही PIB रिलेटेड इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.